मित्रांनो, आमच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कार, ट्रॅव्हल याबद्दलची उदाहरणं देत असतो आणि त्याबद्दलच्या स्टोरीज सांगत असतो. पण असं मी का करतो? कारण प्रत्येकाला ट्रॅव्हल करायला आवडत असतं आणि अशा उदाहरणामुळे तुम्हाला छान वाटतं म्हणून मी उदाहरणं तुम्हाला देत असतो. अंदाज लावायसाठी कुठलेही पॉइंट्स नाही आहेत, पण आजच्या व्हिडिओची सुरुवात पण एका प्रवासाच्या स्टोरीने मी करणार आहे आणि आज मी नेव्हिगेशनचं उदाहरण वापरणार आहे. मित्रांनो, समजा तुम्हाला कोकणामध्ये पुण्यापासून दूर तुमच्या आजी आजोबांच्या गावाला जायचं आहे आणि त्या गावाला जाण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा तिकडे निघालेला आहात. तुम्हाला तिथला रस्ता माहीत नाहीये. तुम्ही काय कराल? कुठल्याही प्रकारचा त्रास न होता तुम्ही तुमच्या कोकणातल्या गावात पोहोचायसाठी काय करू शकता? पॉसिबल आहे की पहिल्यांदा तुम्ही तिकडे निघालाय म्हणजे तुम्ही रस्ता विचाराल किंवा तुम्ही जीपीएसचा वापर कराल. जीपीएसचा वापर आजकाल सगळेच जण करतात. कुठल्याही अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी आपण जीपीएसचा वापर करतो, कारण यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपल्याला रस्ता चुकण्याची भीतीही नसते. पण विचार करा, जीपीएस न वापरता कुठलाही प्रवास करणं सोपं जाईल का? किंवा जीपीएस न वापरता तुम्ही परफेक्टरित्या त्या गावात किंवा त्या ठिकाणी पोहोचाल असं तुम्हाला वाटतं का? आजच्या या टेक्नॉलॉजीच्या एजमध्ये तुम्हाला हे करणं थोडंसं मुश्किल जाईल. पर्सनली मला विचारलं तर जीपीएस नसेल तर मी कुठल्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही असं मला वाटतं. मित्रांनो, तुमचा आर्थिक प्रवासही तुमच्या कोकणातल्या आजी आजोबांच्या गावाला जायसारखाच प्रवास आहे. तुमच्या आर्थिक प्रवासामध्ये तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. आपल्याला रस्त्यावरून जाताना प्रत्येक प्रकारचे अडथळे येतात, त्याचप्रमाणे हा टॅक्स आपल्या कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा इन्कममध्ये अडथळा म्हणून थांबत असतो. पण जर आपण प्रभावीपणे टॅक्स कशा पद्धतीने भरायचा आणि कसा टॅक्स वाचवायचा हे जर आपण माहीत करून घेतलं नाही तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणूनच जीपीएसचं उदाहरण मी का दिलं? कारण आपल्याला एखाद्या जागेवर परफेक्ट न चुकता जर जायचं असेल तर आपण जीपीएसचा वापर करतो. आणि आर्थिक प्रवासामध्ये जर तुमची गुंतवणूक असेल किंवा तुमचा इन्कम असेल तो तुम्हाला विदाउट एनी ट्रबल जर व्यवस्थितपणे मॅनेज करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही टॅक्स कसा भरला पाहिजे आणि टॅक्समध्ये कशा गोष्टी वाचवल्या पाहिजेत याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये जीपीएस हा टॅक्स बचत करणारा म्युच्युअल फंड असणार आहे. जीपीएस जसं आपल्याला प्रत्येक ठिकाणी व्यवस्थितपणे पोहोचवतो किंवा कुठल्याही लँडस्केपला नेव्हिगेट करायला मदत करतं, तसंच हा जो टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड आहे तो तुम्हाला त्या बाबतीत मदत करतो. नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि ग्रो मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्याबरोबर जीपीएस नेव्हिगेटिंग सिस्टीम बद्दल बोलणार आहे. सॉरी, हा फक्त एक जोक होता, गंमत करत होतो. आज मी तुम्हाला ईएलएसएस बद्दल सांगणार आहे. टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड काय असतात, ईएलएसएस म्युच्युअल फंडचे बेनिफिट्स काय आहेत, या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, जर अजूनपर्यंत तुम्ही आमचे म्युच्युअल फंडचे व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक अवेलेबल आहे. ते व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा जर बघून घेतलेत तर म्युच्युअल फंडचे डिटेल नॉलेज तुम्हाला मिळून जाईल आणि मग ईएलएसएस म्युच्युअल फंडवर यायला तुम्हाला थोडासा सोपं जाईल. थिंग्स टू कन्सिडर वाईल इन्व्हेस्टिंग इन ईएलएसएस फंड. मित्रांनो, ईएलएसएस फंड म्हणजेच इक्विटी लिंक सेव्हिंग फंड म्युच्युअल फंडची अशी एक कॅटेगरी आहे जी तुम्हाला टॅक्स बेनिफिट पण देते आणि हाय रिटर्न्स पण प्रोव्हाइड करते. ईएलएसएस फंड म्हणजेच इक्विटी ओरिएंट म्युच्युअल फंड असतात. याचा अर्थ असा होतो की 65% जास्त ॲसेट जे असतात ते इक्विटी किंवा लिस्टेड कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात. आता ईएलएसएस म्युच्युअल फंड हे इक्विटी म्युच्युअल फंडपेक्षा कशा पद्धतीने वेगळे असतात? याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे टॅक्स सेव्हिंग. भारतातील इन्कम टॅक्स ऍक्ट 80C च्या अंडर ईएलएसएस मध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर प्रतिवर्ष 1.5 लाख रुपये तुम्ही टॅक्स सेव्ह करू शकता. याचा अर्थ असा होतो की ईएलएस म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करून तुमचे करपात्र उत्पन्न कमी करू शकता. या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, म्हणून आपण एक एक्झाम्पल बघूया आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करूया. मित्रांनो, समजा की तुमचा टॅक्सेबल इन्कम 6 लाख रुपये इतका आहे. ओल्ड रिजिम मध्ये तुम्हाला 32,000 रुपये टॅक्स भरावा लागतोय. जर तुम्ही ईएलएसएस म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली नसेल तर या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी कशा कार्य करतात हे आता बघूया. मित्रांनो, रुपये 2.5 लाख ते 5 लाखापर्यंतच्या टॅक्सेबल इन्कम साठी तुम्ही 5% टॅक्स भरता. याचा अर्थ 12,500 रुपये तुम्ही टॅक्स भरता. आणि जर तुमचं उत्पन्न एकूण उत्पन्न फक्त 5 लाख रुपये असेल
तर तुम्हाला या 12,500 रुपयावर सूट मिळू शकते. दुसरं म्हणजे तुमचं उत्पन्न 5 लाख ते 10 लाखाच्या मध्ये असेल तर तुम्ही 20% टॅक्स भरता. याचा अर्थ असा होतो की 5 लाखावरच्या तुमच्या 1 लाखावरच्या उत्पन्नावर तुम्ही 20,000 रुपये टॅक्स भरता. त्यामुळे तुमची पूर्ण टॅक्स लायबिलिटी ही 32,500 इतकी होते. मित्रांनो, या टेबलवर सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे समजल्याच असतील. आता जर तुम्ही ELSS म्युच्युअल फंड मध्ये 1.5 लाख रुपये गुंतवले असतील तर तुमचा टॅक्सेबल इन्कम तेवढ्या पैशाने कमी होऊ शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, 1.5 लाख लिमिट ही हायर लिमिट आहे. तुम्ही अधिक गुंतवणूक पण करू शकता. याचा अर्थ असा नाही की फक्त 1.5 लाख रुपये गुंतवायचे आहेत, पण तुम्हाला टॅक्स बेनिफिट जे मिळणार आहेत ते फक्त 1.5 लाख रुपयेपर्यंत मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा. आपल्या उदाहरणामध्ये जर तुमचं टॅक्सेबल इन्कम 6 लाख रुपये आहे आणि तुम्ही 1.5 लाख रुपये ELSS म्युच्युअल फंड मध्ये जर इन्व्हेस्ट केले असतील तर तुमचा टॅक्सेबल इन्कम कमी होऊन 4.5 लाख रुपये इतका राहील. मित्रांनो, आता लक्षात ठेवा, इन्कम टॅक्सच्या ओल्ड रिजिम प्रमाणे जर तुमचं उत्पन्न 5 लाख किंवा 5 लाखापर्यंत असेल तर तुम्ही 12,500 रुपयाची सूट तुमच्या टॅक्स मध्ये मिळवू शकता. आता आपल्या उदाहरणामध्ये तुमचा टॅक्सेबल इन्कम ELSS मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर किती राहतो तर तो 4.5 लाख रुपये राहतो. आता ELSS फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुमचं टॅक्सचं कॅल्क्युलेशन कसं असेल हे या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. आता टॅक्सेबल इन्कम किती होता? 6 लाख रुपये, बरोबर. त्याप्रमाणे आपल्याला टोटल टॅक्स किती भरावा लागत होता? 32,500. पण आपण डिडक्शन काय दाखवलं की ELSS फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट दाखवली 1.5 लाख रुपये, त्यामुळे टॅक्सेबल इन्कम किती राहिला? 4.5 लाख रुपये. आणि इन्कम टॅक्सच्या 2.5 लाखाच्या स्लॅब पर्यंत कुठलाही टॅक्स नाहीये, बरोबर. आता इन्कम टॅक्सचा जो दुसरा स्लॅब आहे 2.5 लाखापासून 4.5 लाखापर्यंत, तिथे आपल्याला 10,000 रुपये टॅक्स भरावा लागेल आणि अंडर सेक्शन 87A मध्ये तुम्हाला 10,000 रुपयाचं रिबेट मिळेल. याचा अर्थ असा होतो की तुमचा टोटल टॅक्स किती आहे? 0. म्हणजे तुमची सेव्हिंग किती झाली? 32,500 रुपये. तर मित्रांनो, हे होतं ELSS फंडचं थोडं कॅल्क्युलेशन जे आपण एक्झाम्पल मधनं बघितलं. आता आपण ELSS म्युच्युअल फंडचे फायदे काय आहेत हे बघूया. व्हिडिओचा हा पार्ट कव्हर झाल्यानंतर तुम्हाला ELSS फंडचे बेनिफिट बघायला मिळतील आणि त्यानंतर ELSS फंड बद्दल तुमच्याकडे भरपूर इन्फॉर्मेशन असेल. सगळ्यात पहिला बेनिफिट म्हणजे टॅक्स बेनिफिट. टॅक्स सेव्ह होतो ELSS फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर. सॉरी, मी परत एकदा 30 गोष्ट सांगतोय. हा मुद्दा खूपच जास्त महत्त्वाचा आहे म्हणून परत सांगावासा वाटतोय. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे इंडियन इन्कम टॅक्स ऍक्ट 80C च्या अंडर तुम्ही टॅक्स बेनिफिट साठी पात्र होता. जर तुम्ही ELSS म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर टॅक्स लायबिलिटी कमी करणे आणि तुमचं इन्कम वाढवणे ही मदत तुम्हाला ELSS म्युच्युअल फंड करते आणि प्रत्येकालाच टॅक्स हा कमी भरायचा असतो, बरोबर आहे ना. दुसरं बेनिफिट म्हणजे पोटेन्शियल फॉर हायर रिटर्न्स. मित्रांनो, कोणत्याही इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट का करतो त्याचं मुख्य कारण काय असतं? याचं मुख्य कारण एकच आहे, आपल्याला चांगले रिटर्न्स मिळायला पाहिजेत. जर तुमचं सेव्हिंग अकाउंट तुम्हाला 10% रिटर्न प्रोव्हाइड करत असेल तर तुम्ही इतर बघणारच नाही ना. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं की ELSS म्युच्युअल फंड हे इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड असतात. म्हणजे 65% पेक्षा जास्त जो फंड असतो तो इक्विटी किंवा लिस्टेड कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेला असतो. आणि जर तुम्ही हिस्ट्री बघितली तर फिक्स डिपॉझिट आणि PPF पेक्षा इक्विटी म्युच्युअल फंडनं जास्त रिटर्न कमवून दिलेले आहेत. पण जास्त रिटर्न जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे. शॉर्ट टर्म साठी फक्त काही वर्ष इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही हाय रिटर्नची अपेक्षा करू शकत नाही. आय होप की तुम्हाला जर हाय रिटर्न्स पाहिजे असतील तर तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार केला पाहिजे. तिसरं बेनिफिट आहे लॉकिंग पिरियड. इतर सर्व टॅक्स सेव्हिंग स्कीम प्रमाणे ELSS म्युच्युअल फंडचा एक लॉकिंग पिरियड असतो. चांगली गोष्ट आणि आनंदाची गोष्ट ही आहे की अदर जे टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आपल्याला मिळतात त्याच्यापेक्षा ELSS फंडचा जो लॉकिंग पिरियड आहे तो सगळ्यात कमी आहे. आता तुमचा प्रश्न असेल की लॉकिंग पिरियड नेमका किती आहे, तर मी तुम्हाला सांगतो. ELSS म्युच्युअल फंडचा लॉकिंग पिरियड फक्त 3 वर्षाचा असतो. या बाबतीत तुम्ही आणखीही प्रश्न विचारू शकता. मित्रांनो, हा जो शॉर्ट लॉकिंग पिरियड आहे तो लॉंग टर्म सेव्हिंग स्कीम ज्या अदर ठिकाणी आपल्याला मिळतात त्याच्यापेक्षा जास्त लिक्विडिटी आणि फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं सुनिश्चित करतो. मित्रांनो, तुम्ही ELSS म्युच्युअल फंड मध्ये वन टाइम इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP सुद्धा करू शकता. दोन्ही प्रकरणामध्ये तुमचा जो लॉकिंग पिरियड आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने काम करेल. ही गोष्ट आपण एका एक्झाम्पलने बघूया. मित्रांनो, समजा 15 नोव्हेंबर 2023 रोजी तुम्ही HDFC टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड मध्ये 1 लाख रुपये गुंतवलेले आहेत. ही गुंतवणूक केल्यानंतर तुमचा लॉकिंग पिरियड 3 वर्षाचा आहे. म्हणजे 3 वर्षापर्यंत तुम्ही 1 लाख रुपये काढू शकत नाही.
याचा अर्थ तुम्ही ही रक्कम 15 नोव्हेंबर 2026 नंतरच काढू शकता. आता हे होतं वन टाइम इन्व्हेस्टमेंट, कारण सिंपल आहे, 3 वर्ष लॉकिंग पिरियड झाल्यानंतरच आपल्याला पैसे रिडीम करायचे आहेत. आता SIPच्या बाबतीत हा लॉकिंग पिरियड कशा पद्धतीने काम करतो याच्यावर एक नजर टाकूया. समजा तुम्ही ELSS म्युच्युअल फंड मध्ये 2000 रुपये महिना SIP सुरू केलेली आहे. आता पहिला महिना म्हणजे आपण डिसेंबरचं उदाहरण घेऊया. 1 डिसेंबर 2023 रोजी तुम्ही पहिली SIP भरता, म्हणजेच पहिल्यांदा 2000 रुपयाची SIP सुरू करता. आता तुम्ही 1 जानेवारी 2024 मध्ये दुसरी SIP भराल 2000 रुपयाची. त्यावेळेला त्याचा आणि पहिल्या महिन्याचा लॉकिंग पिरियड हा वेगवेगळा असेल. जेव्हा तुम्ही 1 फेब्रुवारी 2024 मध्ये तिसरी SIP भराल, परत 2000 रुपये SIP मध्ये टाकाल, तेव्हा पहिल्या 2 SIP पेक्षा त्या SIPचा जो लॉकिंग पिरियड असेल तो वेगळा असेल. अशा प्रकारे पूर्ण 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे 1 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही SIP जर भरत राहिला तर प्रत्येक महिन्याच्या SIPचा लॉकिंग पिरियड हा वेगळा असतो. पहिली SIP तुम्ही सुरुवात केलेली होती 1 डिसेंबर 2023 ला, त्याचा लॉकिंग पिरियड कंप्लीट कधी होईल? 1 डिसेंबर 2026 ला. म्हणजे पहिल्या SIPचे 3 वर्ष कधी कंप्लीट होतील त्यानंतर तुम्ही ते पैसे रिडीम करू शकता. याचा अर्थ असा होतो की तुमची इच्छा असूनही तुम्ही पैसे जे आहेत ते रिडीम करू शकत नाही पर्टिक्युलर लॉकिंग पिरियड कंप्लीट होण्याच्या अगोदर. म्हणजे इथे जर 1 जानेवारी 2024 ची SIP तुम्हाला रिडीम करायची असेल तर 1 जानेवारी 2027 पर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. आणि सेम पुढच्या महिन्यासाठी पण तेच लागू होतं. मित्रांनो, चौथा बेनिफिट आहे डायव्हर्सिफिकेशन. इतर सगळ्या म्युच्युअल फंड प्रमाणे ELSS म्युच्युअल फंड मध्ये पण डायव्हर्सिफिकेशन तुम्हाला बघायला मिळतं. वेगवेगळ्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुमची रिस्क कशी काय कमी केली जाऊ शकते यासाठीच आपण डायव्हर्सिफिकेशनचा वापर करतो. ELSS म्युच्युअल फंड मध्ये अंडरलाईन स्टॉक हे 30 ते 50 असू शकतात ज्याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होते. या सगळ्या गोष्टी तुमची रिस्क जी आहे ती कमी करण्यासाठी केली जाते. ELSS फंड आणि डायव्हर्सिफिकेशनचे वेगवेगळे पैलू आहेत, त्याच्यावर आता आपण नजर टाकूया. मित्रांनो, स्क्रीनवर आता तुम्हाला क्वांटम टॅक्स सेव्हिंग फंडचं पूर्ण ब्रेकडाऊन दिसत आहे. याच्या अंतर्गत 30 वेगवेगळे स्टॉक्स आहेत आणि आपण पाहू शकता की प्रत्येक स्टॉक मध्ये 10% पेक्षा जास्त ऍसेट अलोकेशन केलेलं नाहीये. म्युच्युअल फंड साठी सेबीची ही हायर लिमिट आहे. त्यांना कोणत्याही स्टॉक मध्ये 10% पेक्षा एक्सपोजर करता येत नाही. या ठिकाणी आपण पाहू शकतो या फंडाने आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वेगवेगळ्या सेक्टरमध्ये केलेली आहे. यावरून आपल्याला असं नॉलेज मिळतं की आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती पूर्णपणे डायव्हर्सिफाय केली गेलेली आहे. पाचवं बेनिफिट म्हणजे प्रोफेशनल मॅनेजमेंट. ELSS फंड हे प्रोफेशनल फंड मॅनेजर द्वारा मॅनेज केले जातात. त्यामुळे स्टॉकचा रिसर्च करणं, कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे हे डिसाईड करणं, याच्यासाठी एक प्रोफेशनल टीम तुमच्याकडे असते. या सगळ्याचा झंझट तुम्हाला घेण्याची अजिबात गरज नाहीये. तुम्हाला फक्त तुमचे पैसे त्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि रेस्ट ऑफ ऑल तो फंड मॅनेजर बघून घेईल. या गोष्टीमुळे फंड मॅनेजरच्या स्किलचा आणि एक्सपिरियन्सचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. थिंग्स टू कन्सिडर वाईल इन्व्हेस्टिंग इन ELSS फंड. मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या अंतिम भागात आलेलो आहोत, जिथे ELSS म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर आपण काय गोष्टी बघितल्या पाहिजेत याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची असेल तर त्याच्या बेसिक गोष्टी समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आय होप की ELSS म्युच्युअल फंड बद्दल मी हे करण्यात सक्सेस झालेलो आहे. पण याच्या व्यतिरिक्त अनेक अशा गोष्टी आहेत ज्याची काळजी घेणं गरजेचं आहे. काय आहेत त्या गोष्टी त्यावरही आपण एक नजर टाकूया. सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे सिलेक्ट द राईट ELSS म्युच्युअल फंड. मित्रांनो, मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे ELSS फंड अवेलेबल आहेत, पण आपलं काम काय आहे की आपल्यासाठी कुठला चांगला ELSS फंड आहे हे शोधणं. ELSS फंडाची हिस्ट्री काय आहे, त्याचा हिस्टोरिक परफॉर्मन्स काय आहे, फंड मॅनेजर कोण आहे, त्यानंतर डायव्हर्सिफिकेशन कुठल्या सेक्टरमध्ये केलेलं आहे, एक्सपेन्स रेशो काय आहे, या सगळ्या गोष्टी बघणं खूप जास्त गरजेचं आहे. याचप्रमाणे त्या ELSS फंडचा खर्चाचं प्रमाण आणि टोटल फंड ते किती मॅनेज करता आहेत हे पण बघणं गरजेचं आहे. कारण ही गोष्ट जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तुमच्यासाठी चांगला ELSS फंड शॉर्टलिस्ट करू शकता. दुसरा पॉइंट आहे डिसाइड युअर इन्व्हेस्टमेंट अमाउंट. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 1.5 लाख रुपये मॅक्सिमम आपला टॅक्स डिडक्शन होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते लिमिट सगळंच वापरायला पाहिजे अशी काही इथे बंधनं नाहीये आणि तशी आवश्यकताही नाहीये. समजा जर 1 लाख रुपये भरल्यानंतर तुमचं जे टॅक्स लायबिलिटी आहे ती जर शून्यावर येऊ शकते तर तुम्ही 1.5 लाख रुपये कशाला इन्व्हेस्ट करताय? कारण जर तुम्ही तसं केलं तर तुमची 50,000 रुपये जी अमाऊंट आहे ती उगीच लॉक होईल 3 वर्षासाठी.
तुमची गरज 1 लाखाची आहे तर 1 लाखच इन्व्हेस्टमेंट करा आणि वरचे जे राहिलेले पैसे आहेत ते तुम्ही इतर इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, ज्याच्यामध्ये लॉकिंग पिरियड नाहीये. म्हणजे तुम्हाला तिथे रिटर्न्स पण मिळतील आणि जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा ते पैसे तुम्हाला काढताही येतील. इन्कम टॅक्स ऍक्ट ATC मध्ये इतरही काही मर्यादा आहेत जी तुमची 1.5 लाखाची लिमिट संपवू शकतात. जसं की तुम्ही PPF मध्ये किती योगदान करताय. ELSS म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर तुम्ही इतर ठिकाणी कुठे इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ती टॅक्स डिडक्शनच्या अंडर येणार नाही ना, याची खात्री करून घ्या. तिसरा पॉइंट आहे चूज युअर इन्व्हेस्टमेंट मोड. मित्रांनो, ELSS फंड मध्ये तुम्हाला किती रक्कम गुंतवायची आहे हे एकदा डिसाइड केल्यानंतर तुम्ही 2 प्रकारे ती इन्व्हेस्टमेंट करू शकता. समजा तुम्हाला ELSS म्युच्युअल फंड मध्ये 1,20,000 रुपये भरायचे आहेत, तर मी आधीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या 2 मार्गांचा वापर करू शकता. तुम्ही एक रकमी म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट करून पण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा वापर तुम्ही करू शकता. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये तुम्ही ही 1,20,000 रुपयाची अमाऊंट किती महिन्यासाठी भरणार आहात याचा एक EMI तयार करू शकता किंवा त्याचा SIPचा हप्ता तयार करू शकता आणि त्याप्रमाणे ती अमाऊंट तिथे भरू शकता. चौथा पॉइंट आहे कीप रेकॉर्ड्स. तुम्ही कुठेही ELSS म्युच्युअल फंड मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याचं रेकॉर्ड तुमच्या जवळ ठेवा, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती केली आहे त्याचं स्टेटमेंट, तुमचा फोलिओ नंबर, कन्फर्मेशन स्टेटमेंट, सगळे ट्रान्झॅक्शन या सगळ्या गोष्टी समाविष्ट असतील. कारण जेव्हा तुम्ही टॅक्स भरायसाठी जाता त्यावेळेला तुम्हाला हे सगळे डिटेल्स ते प्रोव्हाइड करावे लागतील. त्याशिवाय तुम्ही टॅक्स डिडक्शनचा क्लेम करू शकत नाही. 5वा पॉइंट आहे मॉनिटर अँड रिव्ह्यू. तुम्ही ज्या ELSS म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याचं जे परफॉर्मन्स आहे तो नेहमी मॉनिटर करत राहा. मित्रांनो, हे सगळे टॅक्स सेव्हिंग प्रोडक्ट आहेत, त्यामुळे तुमच्या फायनान्शियल गोलला ते मॅच करतायत का हे तुम्ही बघितलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की मी टॅक्स सेव्हिंग किंवा ELSS म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि त्याला 3 वर्षाचा लॉकिंग पिरियड आहे, तर मी रिव्ह्यू करण्याची गरज का आहे. मित्रांनो, तुम्ही दरवर्षी बघता की तुम्हाला टॅक्स भरायचा आहे, त्यामुळे तुम्ही दरवर्षी ELSS फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. एखाद्या वर्षी जर तुम्हाला कळालं की मागच्या ELSS फंडचा परफॉर्मन्स चांगला नाहीये, त्यावेळेला तुम्ही दुसऱ्या ELSS फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. मित्रांनो, जाण्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे सांगायचा आहे. आपण या व्हिडिओमध्ये लॉकिंग पिरियड बद्दल बऱ्याच गोष्टी बोललो, पण तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती फक्त 3 वर्षापर्यंत आहे असा समज करून घेऊ नका. कारण कुठल्याही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला लॉंग टर्मचा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला चांगले रिटर्न तिथे बघायला मिळतील. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो त्याच्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण ELSS म्युच्युअल फंड म्हणजे काय असतात याच्यावर चर्चा केली. त्याच्यानंतर आपण ELSS म्युच्युअल फंडचे बेनिफिट्स काय काय असतात, जसं की टॅक्स बेनिफिट, पोटेन्शियल हाय रिटर्न, लॉकिंग पिरियड, डायव्हर्सिफिकेशन आणि प्रोफेशनल मॅनेजमेंट, या 5 बेनिफिट बद्दल आपण चर्चा केली. आणि त्यानंतर शेवटी आपण बघितलं की ELSS म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायच्या अगोदर आपल्याला कुठले पॉइंट लक्षात घेतले पाहिजेत. मित्रांनो, ELSS म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट हा एक उत्तम पर्याय मानला जातो, कारण इन्कम टॅक्स ऍक्ट ATC च्या अंडर आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळतात. पण मित्रांनो, आपण ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. जर आपण हायर रिटर्न एक्सपेक्ट करत असू तर आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तुमचे इन्व्हेस्टमेंट गोल काय आहेत, तुमची रिस्क टॉलरन्स कॅपॅसिटी काय आहे हे डिसाइड केल्यानंतर इन्व्हेस्टमेंट करणं खूप जास्त सोपं जाऊ शकतं. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ ELSS फंड बद्दल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याशिवाय ELSS फंड आणि म्युच्युअल फंड बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.